पुढे एक राजकीय बातमी। नारायण राणे भाजपमधल्या धनिक शेटजींची भाषा वापरताय असं संजय राऊत म्हणाले। राणे हे मुंबई घडवणाऱ्या मराठी लोकांचा अपमान करत असल्याचंही संजय राऊतांनी म्हटलं। सामनामध्ये रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी राणेंवरती टीका केली। मुंबई मराठी माणसांनी निर्माण केलेली नाही असं राणे म्हणाले होते असं राऊतांनी म्हटलंय। शिंदे यांच्या मंत्रिमंडळातले काही मंत्री दक्षिण मुंबईमध्ये 72व्या मजल्यावरती राहतात, याचं श्रेय राणे कुणाला देणार हा सवाल राऊतांनी उपस्थित केलेला आहे। पाहूया ते नेमकं काय म्हणताय ग्राफिक्समध्ये। मराठी भाषा संस्कृतीचे शत्रू मराठीच्याच घरात आहेत, सध्या ते भाजपच्या घरात आहेत। सामनाच्या रोखठोकमधून राऊतांनी राणेंवर ही टीका केली आहे। बराच काळ शिवसेनेमध्ये राहिलेले आणि शिवसेनेने मोठे केलेले नारायण राणे आता भाजपमध्ये आहेत। मुंबई ही काही मराठी माणसांनी निर्माण केलेली नाही असं वक्तव्य राणेंनी अलीकडेच केलंय। मुंबई बहुरंगी आहे, उद्योगधंदे बाजारपेठा वगैरेमध्ये मराठी माणसाचं योगदान नाही असं राणे म्हणाले। राणे आता भाजपमधील धनिक शेटजींची भाषा वापरतायत। मुंबई घडवणाऱ्या नाना शंकर शेठ, भाऊदाजी लाड यांच्यासारख्यांचा राणे अपमान करतायत। मुंबई मराठी माणसाच्या रक्तातून घामातून उभी राहिली आहे, त्याच रक्तातून शिवसेना निर्माण झाली आहे। त्याच शिवसेनेमुळे आजचे नारायण राणे निर्माण झाले। शिंदे वगैरे लोकांचे जनकत्व शिवसेनेकडेच जातं। नारायण राणे यांच्यासारख्यांनी हे समजून घेतलं पाहिजे असं राऊतांनी म्हटलेलं आहे। शिंदे यांच्या मंत्रिमंडळातले काही मंत्री दक्षिण मुंबईमध्ये 72व्या मजल्यावरती राहतात, याचं श्रेय कुणाला देणार?